श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 9 समास 4 श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. ब्रह्मचैतन्य सद्गुरु राणा सकला सांगे उपासना. मुख्य स्मरण भक्ती जाना दुजी आत्मनिवेदन. आणिक ज्या उरल्या भक्ती त्या कारणे मंदिराप्रती पाहिजे हे जाणून स्थिती करविती अनेक. भक्तीचे नवविध प्रकार श्रवण कीर्तन नामगजर सेवा अर्चन नमस्कार. दास्य सख्य निवेदन घडता नवविधा भक्ती सहज मिळे जीवा शांती. नवविध भक्ती सहज घडती मंदिरा माझी. मंदिरी पुराण श्रवण घडे मंदिरी कीर्ती डोळ्यापुढे. स्मरण ते मागे पुढे सहजची राही. मंदिर बांधाया काज सदबोध हेची एक बीज. बोध करता गुरुराज दृष्टी समोर उभा ठाके. मंदिर असावे मल रहित मंदिर असावे शोभिवंत. येणे ध्यासे सेवा घडत वंदन पहा प्रत्यक्ष. दर्शन घेता मंदिरात तू देव मी भक्त. ऐसा दास्य भाव उमटत आपोआप. आमुचा देव आमुचा धर्म आमुची याती आमुचा नेम. आमुचे म्हणताच सख्य परम अंतरी वसे. मंदिरी वसे देवमूर्ती कैसे स्वरूप कैसी व्याप्ती. कैसे निघडे जग भगवत भक्ती अनन्य जिज्ञासा होतसे. जिज्ञासू करी श्रवण म्हणन तेने निजध्यास चाले गहन. निज ध्यासे आत्मनिवेदन नववी भक्ती घडतसे. असो ऐशा नवही भक्ती मंदिरी साधका सहज घडती. या कारणे गुरुमूर्ती मंदिरे स्थापिती अनेक. मंदिर खरी धर्मशाळा मंदिर उपासका जिव्हाळा. मंदिर आनंदाचा मळा शिनल्या भागल्या जीवासी. मंदिरी अन्नदान घडते मंदिरी मैत्री दुनावते. संत महंत भेट होते सहज श्री मंदिरी. देव देशज्ञान कालज्ञान नाना तीर्थक्षेत्रांचे ज्ञान. येण्याची रीती समाधान बहु प्रकारे. मंदिर बांधता साहित्य उभय कुळे उद्धरत. स्वये करोन करवीत उपासना बहुता करवी. ऐसी मंदिरे सद्गुरु बांधती परिसाजी उभविली शिष्या हाती. हरदा येथे बांधविती रावसाहेब यांचे करवी. महादेव भट्ट इंदूरवासी पूजा करती अहर्निशी. शेती पूजा साहित्यासी दिधली असे. बेलधडीस ब्रह्मानंद स्थापिती रामप्रसाद. बिदरहळ्ळी व्यंकटापूर्वी प्रसिद्ध मंदिरे बांधली तयाने. आनंदसागरे जालनामठी स्थापिले श्रीराम जगजेठी. यात्रा महोत्सव दाटी श्रीरामनवमीसी. अंबड येथे दुसरे मंदिर स्थापना करती आनंदसागर. महोत्सव यात्रा गजर राम संप्रदाय वाढविला. प्रसिद्ध मंदिर पंढरपुरी जी विठ्ठलाची नगरी. तेथे स्थापिले कोदंडधारी पाहता हारपे तहान भूक. अप्पासाहेब भडगावकर मालक धनिक द्विजवर. मंदिर लहान परी सुंदर नीलकंठ बुवा पुजारी. महाभागवताचे येथे शिवालय पूर्वीचे होते. मागे स्थापिले रामा ते हरिहर संगम शोभतसे. सिद्धक्षेत्र कुरवली स्थान तेथे मंदिर बांधले विस्तीर्ण. दामोदर बुवा शिष्य जान सुप्रसिद्ध तयासी. बाहूसाहेब जवळगीकर याज करवी श्रीराम मंदिर. बांधिले शहरी सोलापूर उपासना करावया तैसेच मंदिर गिरवीसी. येसू काकांचे हस्तेसी पूजा करती पिल्लंभट्ट जोशी श्री गुरु आज्ञेने. नाना साहेब धनिक वदत विष्णू काका साधक संत. याज करवी मांडवे येथे राम मंदिर करविले. सावळा राम देशपांडे दंडधारी नोकर गाढे. श्रीराम भरले द्रव्य घडे बोधे अनुताप पावले. तया करवी श्रीराम मंदिर गोमेवाडी येथे सुंदर. बांधवोनी केला परिहार दुष्कृतांचा सत्कर्मे. विष्णुबुवा कात्रे पंत नोकरी सोडून झाले विरक्त. मधुकरी निर्वाह करुनी सतत भजन करू लागले. दत्त उपासना तयानी
घेतली सद्गुरु पासोनी. दत्त मंदिर आटपाडी बांधोनी सेवा करती गुरु आज्ञे. तेथेची राम मंदिर स्थापिती बुवा यज्ञेश्वर. जे गुरूंचे भक्त थोर सिद्ध पुरुष. धनिक साधक गुण राशी. विष्णुपंत म्हासुरण्यासी. स्थापिती सीतावल्लभासी गुरु आज्ञा घेवोनी. विद्वान शंकर शास्त्री यासी श्रींनी नेमिले पूजेसी. सेवा करती अहर्निशी भक्त साधक प्रसिद्ध. वामन बुवा पेंढारकर नामे श्री गुरु किंकर. मोरगिरी येथे मंदिर रघुनाथाचे बांधती. करावया पूजोपचार जगन्नाथ इंदूरकर. मदतीस देती गुरुवर रामसंस्था चालवाया. भक्त वासुनाना देव. कृष्णातटी कराड गाव. तेथे पूजिती रामराव गुरुबोध सेवोनिया. मंदिरी महंत बापू चिवटे सेवा करती एकनिष्ठे. अतिथीच्या ठाई ममत्व मोठे आदरे करती अन्नदान. गणुबुवा रामदासी कागवाडी करती मंदिरासी. तेथे मारुती स्थापनेसी महाराज करती आनंदे. गोविंद शास्त्री पुराणिक दत्तोपासक भाविक. सातारी दत्त मंदिर देख बांधती गुरु आज्ञेने. चिदंबर नाईक करी हे राम मंदिर हुबळी शहरी. बांधोन करती चाकरी सद्गती कारणे. पुणे प्रांती उक्सान तेथे विठ्ठल मंदिर जाण. तैसेची नरगुंदी जीर्णोद्धरण विठ्ठल मंदिराचे करविले. खातवळी श्री विठ्ठल मंदिर तैसेची विखळे येथे सुंदर. मांजरवड्यास रघुवीर स्थापिती गुरु आज्ञे. संत दप्तरदार विठ्ठलपंत रसाळ कवित्व जगविख्यात. रामोपासक कराड क्षेत्रस्थ होऊनिया गेले. त्यांच्या मूर्ती होत्या जरी पाटणग्रामी स्थापविती घरी. बाळकृष्ण महाराज सेवाधारी उपासक श्री गुरूंचे. तैसेच कोकण प्रांतात खेरडी नामक ग्रामात शेंबेकर वासुदेवा प्रत आज्ञा झाली श्री गुरूंची. उत्तम करोणी मंदिर तेथे स्थापिले रघुवीर. सेवा करती मनोहर पूर्व पातके नाशाया. सातपुड्यात राम मंदिर निर्मिले कैसे परिसा सुंदर. एकदा एकले गुरुवर नर्मदा तटी चालिले. निबिड घोर कानन विठ्ठलाची वस्ती तेथे गहन. पाहता श्री गुरुनिधान धावोन आले दुष्टते. सतेज दिसे भाग्यवंत वदती भला हा श्रीमंत. जवळी जावोनी पाहात तव दिसे गोसावी. श्री गुरु कफनी काढोन देती अंगावर फेकोन. वदतीन भावा उदासीन उरणा वस्त्र मोलाचे. क्षण एक घडताच सत्संगती जया तयासी झाली ऊप रती. सिद्ध पुरुष हा निश्चिती म्हणून चरणी लागले. आश्रम पुनीत करावा काही फलाहार घ्यावा. आम्हास प्रसाद द्यावा म्हणून या विनविती. तव बदले श्री गुरु तुम्ही पातकी वाट मारू. तेथे आम्ही प्रसाद करू तरी दोष आम्हासी. परी आग्रह धरिला त्यांनी गोठणी जाती घेवोनी. फळे देती आनोनी अत्याग्रह मांडिला. समर्थ वदती तयासी फळे नको तुमची आम्हासी. बहुत दिसती गाई म्हशी पयपान काही करू. भिल्ल वदती दोहन वेळ होऊन गेली जी दयाळ. रानटी जनावरे ओढाळ या समयी दूध न देती. समर्थ वदती भिल्लासी ही लठ्ठ दांडकी म्हैशी. दोहन करू इजसी पात्र आणा सत्वरी. छेही अति भूजरट मारकी आहे बहुकट. तुम्ही न धरावा हिची वाट व्यंग करील देहास. समर्थ वदती तुम्हास काही याची चिंता करणे नाही. ऐसे बोलत लवलाही महिषीस कुरवाळिले. तेव्हा ती स्थिर राहिली समर्थे तिजसी दोहिली. द्विगुणित पात्रे क्षीरे भरली आश्चर्य वाटले भिल्लासी. वारंवार वंदन करती आणि करती विनंती. पावन करा आम्हा प्रती दुष्टकर्मी आम्ही असो. समर्थ वदती जरी तुम्ही द्रव्य वेचाल सत्कर्मी. तरी रामभक्ती शिकवू आम्ही.
पावन व्हाल सर्वही. भिल्ल वदती सर्वस्व दिले, तेव्हा मंदिर बांधविले. उपासने शिकविले, अनुग्रह दिला तयासी. असो वैसे रानटी लोक, भजनी लावी श्री सद्गुरु नायक. येणे परी मंदिरे अनेक, स्थापिते झाले गुरुराव. ठाई ठाई उपासना, ठाई ठाई अन्नदान, तैसेच राम नाम स्मरणा सीमा नाही. समस्त मंदिरवासी जना, आज्ञा करी गुरु राणा. जेणे करून यम यातना, सुटतील बहुतांच्या. मंदिरवासी संतजन, ऐका एक हित वचन. अखंड करा नाम स्मरण, आणि करवा बहुता करवी. अतिथी विनमुख न दवडावा, तया रामची मानावा. अन्नोदके तृप्त करावा यथाशक्ती. अतिथीचा आदर करणे, हेची ब्रीद राखणे. भक्ती नसता मागणे, निस्पृह भिक्षा. कोणा घालो नये संकट, नम्रत्वे असावे धीट. रामचरणी भाव निकट, ठेविता उणे पडो नेदी. भूती असावी नम्रता, परणारी तितुकी माता. रामनामा वाचोन वृथा, श्वास जावो देवो नये. उषक्काली देह शुद्ध, करुणी आळवा गोविंद. सडे रांगोळ्या भूमी शुद्ध, मंदिर सोज्वळ असावे. तदनंतर काकड आरती, भावे ओवाळा रघुपती. समस्थासी द्या जागृती, भूपाळिया दीर्घस्वरे. गणेश शारदा सद्गुरु, रामकृष्ण हरिहरु. तीर्थे परम योगेश्वरू, करुण स्वरे आळवावे. सुगंधी सुमने जानो आनोनी, हार गुंफा निर्मळमणी. तुळसी दळे आदी करोनी, शक्य तितुके मेळवावे. स्नान संध्या आणिक कर्म, करावे आपुले आश्रम धर्म. वेद प्रणीत मार्ग दुर्गम, शक्य तितुके साधावे. तीर्थोदक पंचामृत, नाव घाला भगवंत. वस्त्रे उपवस्त्रे समस्त, सर्वेश्वर पूजावा. धूपदीप निरांजन, नैवेद्य दाखवा षडरसान्न. तांबूल दक्षिणा देवोन, धूपारती करावी. करावे दासबोध पठन, नित्यनेम असावा 2. मनोबोध श्लोक गहन, दीर्घस्वरे म्हणावे. इच्छित संख्या नामजप करावा यथा संकल्प. सर्व काळ अजपा जप, करणेचा अभ्यास असावा. रामहृदय नित्यपाठ, सहस्त्रनामाचा गडगडाट. पूजासमयी वेदपाठ, मंत्रोच्चार करावा. पवमान आणि पुरुष सुक्त, पठने संतोषे रघुनाथ. रुद्राभिषेके वायुसूत, भक्तिभावे पूजावा. उपासनेचे बहु प्रकार, लिहिता होय विस्तार. साधती प्रपंच व्यवहार, अध्यात्म विवरण करावे. मंदिर म्हणजे सधर्मशाळा, बहुत जीवा लावा चाळा. दावोन उपासना सोहळा, दुर्बुद्ध सुबुद्ध करावे. सायंकाळी करावे भजन, टाळविना मृदुंग वादन. लहान थोर मिळवोन, रामभजनी लावावे. अष्टके सवाया धावे, धूपदीप नैवेद्य बरवे. आरती मंत्रपुष्प अर्पावे रामरायासी. कापूर आरती शेजारती, नित्य करावी रघुपती. तैसाची नमावा मारुती, मंदिरवासी जनांनी. असो ऐसी मंदिरे बहुत, बांधविती श्री गुरुनाथ. उपासना वाढविती बहुत, वर्णिता वाणी खुंटली. असो मानस पूजा बहुतांशी, प्रिय असे श्री गुरूंसी. प्रत्यक्ष पूजे हुनी मानस पूजेसी, चित्त होय एकाग्र. बहुतासी साक्षात्कार होती, काही चुकता खून देती. पुष्पे घालती परिमळ सुटती, ज्या त्या परी प्रत्यक्ष. प्रत्यक्ष भेटी झाली, त्याही पेक्षा मानस पूजेत भली. मानस पूजा न घडता गुरु माऊली, अंतर साक्षीची खून देतसे. हा बहुतासी अनुभव, मानस पूजा शुद्ध भाव. नामस्मरणी गुरुदेव पावतसे तत्काळ. पुढील अध्यायी निरूपण, सद्गुरु करती कथन. भक्तिमार्गी अज्ञजन, कैसे कैसे लाविले. इति श्री सद्गुरु लीलामृत श्रवणी स्वानंद सोहळा पूरविती. रामदासियांचा लळा कृपाकटाक्षे. इति श्री सद्गुरु लीलामृते नवमाध्यायांतर्गत
चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु इति नवमोऽध्याय.